भीतीचं वातावरण सध्या महाराष्ट्रात चालू आहे। 20 तारखेला बदलापूरची घटना उघड झाली, त्यानंतर पालकांवर 300 पालकांवर गुन्हे दाखल झाले। परंतु हे आंदोलन चिघळवायला कारणीभूत ठरणाऱ्या एका वामन म्हात्रेवर गुन्हा दाखल करायला 7 तास आंदोलन करावं लागलं, ज्यावर पुढे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुलजी हे सुद्धा बोलले। काल सुद्धा शिवप्रेमींनी जे आंदोलन मालवण मध्ये केलं, याही आंदोलनाच्या ठिकाणी पोलिसांनी कितीही प्रयत्न केला तरी नारायण राणे यांचे गुंड आणि त्यांची गुंडागर्दी ही भारी पडली। त्या गुंडागर्दीने जो धिंगाणा घालायचा प्रयत्न केला, या सगळ्यातनं एक मोठी गोष्ट पुढे येते, ती अशी की सरकारला आंदोलन हाताळता येत नाही। सरकारला आंदोलन हाताळण्यापेक्षा सुद्धा आंदोलन चिघळवण्यामध्ये जास्त रस आहे। सरकार आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न करतं, चिघळवण्याचा प्रयत्न करतं। मग ते आंदोलन मराठा आरक्षणाचं असेल, तिकडे लाठीचार्ज करतात, इकडे देहू आळंदीला वारकरी असतील तरी लाठी हल्ला केला जातो। बारसू रिफायनरी मध्ये कोणी न्याय मागायला गेला, लाठी हल्ला, अश्रुधूर सोडला जातो। बलात्कार झाला म्हणून पालक जाब विचारायला गेले तर पालकांना सुद्धा लाठीचार्ज आणि अश्रुधुराला सामोरं जावं लागतं। आणि काल पुन्हा तोच प्रकार। याचा अर्थ स्पष्ट आहे की सरकारला आंदोलन हाताळता येत नाही। सरकार आंदोलन चिघळवण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करतं। ज्या पद्धतीने छत्रपती शिवरायांचा पुतळा खाली आला, खर तर यावर अजूनही आमची अपेक्षा होती की राज्याचे गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री आणि महाराष्ट्र भाजपाची एक महत्वाचं नाव म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी भाजपाच्या वतीने, मोदी सरकारच्या वतीने एक पत्रकार परिषद घेऊन पत्रकारांनी जे प्रश्न उपस्थित केलेत, इतिहास संशोधकांनी जे प्रश्न उपस्थित केलेत, नागरिकांच्या मनातले जे संतप्त सवाल आहेत, त्यांचं उत्तर देणं अपेक्षित होतं। परंतु तसं उत्तर त्यांनी देणं टाळलेलं आहे। या सगळ्या संदर्भाने जेव्हा मुळात हा पुतळा उभा केला गेला होता, तेव्हाच इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी 4 डिसेंबर 2022 ला पत्र लिहून कळवले होते की सदरील जो पुतळा आहे, याचं एकूण शरीर सौष्ठव बघता, ही एकूण कलाकृती बघता, कुठलाही पुतळा उभा करायचा असेल तर पुतळा उभा करण्याच्या आधी एस्थेटिक अर्थात कला संचालनालयाच्या अधिपत्याखाली एका समितीला ते सगळं काम दाखवणं भाग असतं। देवेंद्र फडणवीसांना आमचा प्रश्न आहे, काय कला संचालनालयाच्या समितीला हे काम दाखवलं गेलं होतं का? समितीने त्याला हिरवा कंदील दिला होता का? समितीने जर हिरवा कंदील दिला होता तर ते कोण असे विद्वान प्राणी होते की ज्यांना शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं शरीर सौष्ठव कळलं नाही? आणि जर त्यांनी तो हिरवा कंदील दिला नसेल, ती परवानगी दिली नसेल, तर घाईघाईने पुतळा का उभा केला? हा पहिला प्रश्न। छत्रपती संभाजीराजे यांनी सुद्धा या संदर्भाने 12 डिसेंबर 2023 ला पत्र लिहून श्रीयुत नरेंद्र मोदीजी या देशाच्या पंतप्रधानांना कळवलं होतं की सदरील पुतळा हा बेढप दिसत आहे, हा पुतळा महाराजांच्या शरीर सौष्ठवासारखा दिसत नाही, त्यामुळे यावर काय ते तात्काळ आपण उत्तर देणं भाग आहे। पण तेव्हा सुद्धा यावर उत्तर दिलं गेलं नाही। या सगळ्या संदर्भाने या पुतळ्यामध्ये जाणीवपूर्वक महाराजांची विकृती करण्याचा प्रयत्न ज्या आपटेने केला, हे फार विशेष आहे की बदलापूरच्या प्रकरणातही आपटे आहे आणि इकडच्याही प्रकरणात आपटे आहे। या दोनही आपट्यांना जर देवेंद्र फडणवीस पाठीशी घालणार असतील तर देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पक्षाची सत्ता कशी आपटायची हे महाराष्ट्राच्या जनतेला चांगलं कळतं। ज्या आपटेच्या संदर्भाने बोललं जातं, तो आपटे हा सनातन प्रभातशी कसा संबंधित आहे आणि सनातन प्रभातशी याचं काय नातं आहे हे स्पष्टपणे दिसतं। कारण या माणसाची मुलाखत, याचं वय किती यावर मला जायचं नाही, कारण लहान वयातही माणसं मोठी कामं करू शकतात, हा आम्हाला संत ज्ञानेश्वर माऊलींचा वारसा सांगतो। त्यामुळे मला वयावर टिप्पणी करायची नाही, पण जो माणूस 1.5 फुटाचा सुद्धा पुतळा उभा करू शकत नाही
ज्याचं काम 1.5 फुटापेक्षा कमी पुतळे उभे करण्याचं होतं, अशा माणसाला एवढं मोठं काम का दिलं गेलं? याच्या जेव्हा आम्ही खोलात जातो तेव्हा असं लक्षात येतं की हा माणूस म्हणजे कोण आहे, तर हा जयदीप आपटे. हा जयदीप आपटे सोबत नितेश राणे दिसत आहेत. नितेश राणेचा आणि जयदीप आपटेचा हा कुठला दोस्ताना घरात कुणी नसताना आहे ते सांगितलं गेलं पाहिजे. जयदीप आपटे आणि नितेश राणे यांची दोस्ती कदाचित त्यामुळेच सिंधुदुर्गातल्या मालवणमध्ये पुतळा उभा करायचा आहे, जिकडे नितेश राणे आपल्या बापाचा माल असल्यासारखे वागतायत, तिथे जयदीप आपटेला बोलावलं जातं. हा काय संदर्भ आहे? ये रिश्ता क्या कहलाता है? याच्यावर उत्तर देवेंद्र फडणवीसांनी द्यायला हवं, हे त्यांनी सांगितलं पाहिजे. या पुतळ्याच्या संबंधाने याचं विकृतीकरण करण्याचा प्रयत्न भाजपाने आणि विकृत जे सगळे मनुवादी आणि विकृत सनातनचे लोक आहेत त्यांनी काय पद्धतीने केला, त्याच्या काही जर सोशल मीडियावरच्या जर पोस्ट बघितल्या, हा इथे स्पष्ट पुतळा जयदीप आपटे आणि नितेश राणे, पुन्हा जयदीप आपटे आणि नितेश राणे एकत्रित, म्हणजे माझ्याकडे एक फोटो नाही की जयदीप आपटेचा आणि नितेश राणेचा काय संबंध आहे आणि म्हणून याला काम दिलं होतं का? एका अजिबात अनुभव नसलेल्या माणसाला महाराष्ट्राचं आराध्य असणाऱ्या शिवछत्रपतींचा पुतळा उभा करण्याचं, एखादा अक्रम शेख असता तर निलेश राणेने काय थैथयाट केला असता? ही तुमची ओरिजिनॅलिटी आहे, ही तुमची असलियत आहे, हा तुमचा इतिहास आहे. तुम्ही जात आणि धर्मामध्ये भांडणं लावणारे लोक आहात. आम्हाला आजच्या आंदोलनातनं ही स्पष्टपणे मागणी करायची आहे. इथून पुढे पत्रकार, पोलीस, सामान्य नागरिक, शिवसैनिक यांना काहीही राणेंमुळे झाले तर राणेंवर नाही, आम्ही देवेंद्र फडणवीसांवर आक्षेप घेऊ, कारण देवेंद्र फडणवीसांच्याच या सगळ्या वरद हस्तामुळे हे मोकाट चुकलेले आहेत, हे आमचं स्पष्ट म्हणणं आहे. मला वाटतं मी जे सगळे प्रश्न उपस्थित केलेत त्यावर देवेंद्र फडणवीस म्हणतायत की नौसेनेचं काम होतं, इंटरनॅशनल इव्हेंट करून क्रेडिट घेताना बोलला नाही. ते क्रेडिट महाराष्ट्रातल्या नेत्यांनी घेतलं. पुतळा पडल्यावर जर तुम्ही नौसेनेकडे हात करत असाल तर नौसेनेची जबाबदारी राजनाथ सिंग सांभाळतात. राजनाथ सिंग भाजपचे नेते आहेत. देवेंद्रजींनी स्पष्ट करावं, काय तुम्ही राजनाथ सिंगांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करणार आहात का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देवेंद्रजींनी द्यावीत. गुन्हा लवकर दाखल झाला नाही तर आंदोलनाची पुढची जी आमची दिशा आहे ते आम्ही तुम्हाला सांगू. कला संचालनाला याचा उल्लेख केला, त्यांच्या अधिकाऱ्यांनी दावा केलाय की नौदलानं आमच्याकडे साधारणतः 6 फुटांची परवानगी मागितलेली होती, मात्र 30 फुटाचा पुतळा अचानकपणे कसा आला याची कल्पना आम्हाला येईल. कला संचालनालय समितीकडे हे सगळं कामकाज दाखवणं गरजेचं असतं. त्यांच्या देखरेखीखाली त्यांनी परमिशन देणं गरजेचं असतं. जर आता कला संचालनालय म्हणते की आम्ही 6 फुटाची परवानगी दिली होती, तर हा प्रश्न संरक्षण मंत्र्यांनाही विचारावा लागेल, हा प्रश्न नौसेनेला विचारावा लागेल. आणि महत्वाचं, इंटरनॅशनल इव्हेंटसाठी घाईघाईने एखादा पुतळा उभा करण्यासाठी 6 महिने वर्ष लागतं, पण निवडणुका डोळ्यासमोर ठेवून तुम्ही राम मंदिर घाईघाईने बांधता, तुम्ही घाईघाईने संसद बांधता, तुम्ही घाईघाईने पुतळे उभे करता आणि जिथे हात लावता त्याची माती करता. त्यामुळे याचा अर्थ कला संचालनालयाचाही संबंध येत नाही. म्हणजेच मोदीजींनी घाईघाईने फक्त आणि फक्त लोकसभेचं निवडणूक डोळ्यासमोर ठेवून हा खेळ केला. पण हा खेळ शिवप्रेमींच्या भावनांशी आहे, हा महाराष्ट्राच्या भावना दुखावणारा आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या उपमुख्यमंत्री अजित पवारांनी माफी मागितली. आम्ही अजित पवारांचं स्वागत करतो की त्यांनी माफी मागितली. सरकारमध्ये असून सुद्धा त्यांनी वेगळी भूमिका घेतली, आम्ही स्वागत करतो. परंतु अशी शिवछत्रपतींबद्दलची भूमिका नितेश राणे, नारायण राणे, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस घेणार का? ते काय कारवाई करणार याकडे आमचं लक्ष आहे. मोदींच्या हस्ते उद्घाटन झालं, मोदींच्या हेलिपॅडवरती उतरले, त्याची निविदा 2-3 दिवसांआधीच करण्यात आली. जवळपास 2.3 कोटी रुपये मोदींच्या हेलिपॅडसाठी वापरण्यात आले अशा पद्धतीची निविदा आता बाहेर येते. त्या निविदा प्रक्रियेमध्ये सुद्धा गोळ दिसतोय अशा पद्धतीची चर्चा. ह्याच्यात फार विशेष आहे की पुतळ्याला खर्च केला 1.5 कोटी आणि हेलिपॅडला खर्च केला 2.25 कोटी. याचा अर्थ 4 आने की मुर्गी और 12 आने का मसाला.
असा जो कार्यक्रम करण्याचा मोदीजींकडून प्रयत्न झाला, या सगळ्याच गोष्टींची मी म्हटलं ना की आम्ही जे जे प्रश्न उपस्थित करतोय त्याची बैजवार उत्तरं देवेंद्र फडणवीसांनी देणं गरजेचं आहे. अन्यथा हे त्यांनी मान्य करावं लागेल की शिवछत्रपती हे फक्त आणि फक्त मतांच्या राजकारणासाठी त्यांनी बॅनरवर घेतले, त्यांना छत्रपतींची कुठलीही अस्मिता नाही. काही एक आमदार आणि एक मंत्र्यांचा एक दोन व्हिडिओ व्हायरल होतात. संजय गायकवाडांचा एक व्हिडिओ व्हायरल झालाय बुलढाण्यामध्ये, ते त्यांची गाडी दुकानाचा एक व्हिडिओ आहे. आणि दुसरीकडे चंद्रकांत पाटील दहीहंडीच्या दिवशी गजा मारल्याला घेतले, असे दोन व्हिडिओ व्हायरल होते. देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राच्या कारकिर्दीतले सगळ्यात वर्स्ट गृहमंत्री आहेत की ज्यांच्या काळात लॉ अँड ऑर्डरची पुरती वाट लागलेली आहे. मी तो व्हिडिओ बघितला ज्यामध्ये आमदार संजय गायकवाडांची गाडी पोलीस धुताना दिसत आहेत. देवेंद्रजी आता तरी नैतिकता म्हणून राजीनामा द्या. इतका कसला सत्तेचा मोह आहे, एवढे कसे खुर्चीला आपण चिकटून बसलाय. विशेष की आपल्याच पक्षाचे चंद्रकांत पाटील म्हणजे टिल्ल्या पिल्ल्यांना हे दाखवलं पाहिजे. जे टिल्ले पिल्ले काल एखादा फोटो दाखवत होते कुठला तरी 2-4 दिवसांपूर्वी, त्यांना कळलं पाहिजे की आता चंद्रकांत पाटील कुणाला भेटतात. ही टिल्ली पिल्ली गँग कुणाच्या घरी सांत्वन भेटी देते. एखाद्या शहीद सैनिकांच्या घरी यांनी सांत्वन भेटी दिल्या नाही, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या घरी यांनी सांत्वन भेटी दिल्या नाही, बदलापूरला यांनी सांत्वन भेट दिली नाही, यांना ते गरजेचं वाटलं नाही. ह्या सगळ्या गोष्टी देवेंद्रजी आणि एकनाथ शिंदे सरकार चालवायला कशा पद्धतीने अत्यंत वर्स्ट राजकीय नेते आम्हाला लाभलेत हे चित्र स्पष्ट दिसतं. संजय शिरसाट असं म्हणाले की काल किल्ल्यावरती दगडफेक झाली, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना नाही. असल्या बाष्कळ लोकांबद्दल बोलणं सुद्धा मी तोहीन समजतो. नारायणरावांचे पत्रकारे धमकीवजा इशारा सगळीकडे देत आहेत. मात्र काल देखील ते म्हणले होते की जेव्हा शिवसेना स्थापन नव्हती झाली, आदित्य ठाकरे लहान पोरगा शेमडा मारत होता, त्यावेळेसपासून मला शिवसेना माहिती होती. आता त्यांनी आम्हाला शिवसेना शिकवू नये म्हणून असं एक प्रकारचं. नारायण राणे ज्या वेळेला कोंबड्या चोरून आणत होते आणि नारायण राणेंची अजिबात आर्थिक ऐपत नव्हती, तेव्हा त्याच्याही खूप आधीपासून प्रबोधनकार ठाकरेंनी मुहूर्तमेढ रोवलेली ही शिवसेना आहे. त्याच्यावर कपडे बदलतात तशा निष्ठा बदलणाऱ्या, हा शब्द होता ना पुण्यात वापरलेला, कपडे बदलावे तशा निष्ठा बदलणाऱ्या राणे आणि त्यांच्या त्या टिल्ल्या पिल्ल्यांकडून आम्हाला ऐकायची गरज नाही आणि त्यांनी आम्हाला शहाणपण सांगायची गरज नाही. बात निकलेगी तो दूर तलक जाएगी. अगदी मग नारायण राणेंच्या घरातले कलर टीव्ही का फुटतात तिथपर्यंत ती गोष्ट जाईल, आम्हाला त्या थरापर्यंत जायचं नाही. अजित पवार बोलताना असं म्हणाले एका सभेमध्ये की महिलांच्या बाबतीमध्ये कुठल्या अधिकाऱ्यांनी दिरंगाई केली तर त्या अधिकाऱ्याला मी चक्की कशाला लावली. कोण म्हणतंय? अजित पवार. हे मग का लावलं नाही अजून? का 7 तास आम्हाला आंदोलन करायला का वेळ लागला? बदलापूरच्या नंतरच्या किती घटना घडल्या, इथे खडकवासल्यामध्ये घटना घडली ना, 10 वर्षाच्या लेकरासोबत दुष्कर्म झाले. काय केलं खडकवासल्याच्या बाबतीत?